देशपातळीवरील वोट चोरीचा प्रकार उघडकीस आलेला असतानाच आता ठाण्यात चक्क मतदार पळवापळवी उघडकीस आली आहे. भूभाग ज्या प्रभागामध्ये आहे त्या प्रभागामध्ये मतदान करण्याचा मतदारांना हक्क हिरावून तो दुसऱ्या प्रभागात वर्ग केला असल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघडकीस आणला आहे. दरम्यान या संदर्भातील सर्व पुरावे सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करणार आहोत. त्यानंतरही दुरुस्ती केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासू असा इशाराही प्रधान यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या असून यामध्येच घोळ घातला असल्याचं उघडकीस आलं आहे. त्याचा पर्दाफाश आज प्रधान यांनी केलाय. या पत्रकार परिषदेत शिवक कार्याध्यक्ष राजेश जाधव, मकसूद खान, जतीन कोठारे, दीपक क्षत्रिय, सचिन पंधारे उपस्थित होते. मनोज प्रधान यांनी 2 प्रभागातील मतदार चोरी पुराव्यासह उघडकीस आणलेली आहे. त्यांनी सांगितलं की राबोडी प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्या अनेक निवडणुकीत समाविष्ट असलेल्या बापूजी नगर येथील मतदारांना प्रभाग क्रमांक 11 मध्ये वर्ग करण्यात आले आहे. हे करत असताना भूभाग मात्र प्रभाग क्रमांक 10 मध्येच ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहणाऱ्या 2680 मतदारांना प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवारांसाठी मतदान करावं लागणार आहे. यामागे सत्ताधारी वर्गाचा प्रशासनावरती असलेला दबाव कारणीभूत आहे. राबोडी भागामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. त्यास बापूजी नगरमधील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांना प्रभाग क्रमांक 10 मधून प्रभाग क्रमांक 11 मध्ये हकलण्यात आलेला आहे असा आरोप मनोज प्रधान यांनी केला आहे. तर जतीन कोठारे यांनी अनेक मतदारांचे फोटो आणि नावं गायब करण्यात आलेली आहेत. त्यामुळे बोगस मतदारांची शक्यता बळावली आहे असं त्यांनी सांगितलंय. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते दर पॅनलमध्ये दर वॉर्डात सर्वे करायला सुरुवात केलेली आहे. पहिला जो सर्वे आमच्याकडे आला तो 10 नंबर पॅनलचा, जिथली 2600हून जास्ती मतं ही 10 नंबरचे असताना देखील 11 नंबरवर टाकण्यात आली. हे मॅनिप्युलेशन मुद्दामून झालंय का? तर हो, आमच्या मते हे 100% मुद्दामून झालंय. बापूजी नगर नावाचा जो एरिया आहे जिथे 1400 मतं आहेत, जे तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत, ज्यांची मतं त्यांना पडणार नाही असं त्यांना जाणवलं आहे, ती मतं तिकडनं उचलून 11 नंबरमध्ये टाकण्यात आलेली. असं सेम वृंदावनमध्ये झालेलं आहे. एका बिल्डिंगची अर्धी मतं 10 मध्ये, अर्धी मतं 11 मध्ये. जी बिल्डिंग मध्ये तुमची कामं झाली नाहीये, तुम्हाला वाटते की इकडनं आपल्याला मतदान मिळणार नाही, त्यांना 11 नंबरमध्ये टाकण्यात आलेली आहे. अशी 2600 नावांची यादी आम्ही दिलेली आहे. इलेक्शन कमिशनला, कमिशनरला ठामपणे आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की ही जर नावं परत 10 नंबरमध्ये आली नाही तर जन आंदोलन उभारू आणि रस्त्यावर उतरू.